नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत मुंशी प्रेमचंद यांच्यासोबत गोदान कादंबरीच्या सफरीवर. कादंबरीचे 27 भाग आपण ऐकले नसल्यास नक्की ऐकावेत. आजचा भाग 28. मिस्टर खन्नांना हा संप अगदी अनाठही वाटत होता. त्यांनी नेहमी सामान्य जणांबरोबर राहण्याचा प्रयत्न केला होता. ते स्वतःला सामान्य जनतेतलाच एक माणूस समजत होते. मागच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी मोठा उत्साह दाखवला होता. जिल्ह्याचे प्रमुख नेतेही झाले होते. 2 वेळा जेलमध्ये गेले होते. कित्येक हजारांचं नुकसान करून घेतलं होतं. आता देखील ते मजुरांच्या तक्रारी ऐकायला तयार होते. पण साखर मिलच्या भागीदारांचा विचारच करायचा नाही. असं कसं होईल? शेकडा 15-20 रुपयांचा नफा होईल असं हिस्सेदारांना सांगून त्यांच्याकडून पैसे घेतले होते. त्यांना शेकडा 10 रुपयेही मिळाले नाहीत तर ते डायरेक्टर्सना, विशेषतः खन्नांना धोकेबाजच समजतील ना. बरं, आपलं वेतन तरी ते कसं कमी करणार? अन्य कंपन्यांच्या तुलनेत त्यांनी आपलं वेतन कमीच ठेवलं होतं. केवळ महिना 1000 रुपये ते घेत होते. काही कमिशन देखील ते घेत होते. पण ते इतकं घेत होते तर मिलचं संचालनही करत होते. मजूर केवळ हाताने काम करतात. डायरेक्टर आपली विद्या, बुद्धी, प्रतिभा आणि प्रभाव याद्वारे काम करतात. दोन्ही शक्तींचं मोल सारखंच कसं होईल? सध्या मंदी आहे. सगळीकडे बेकारी पसरली आहे. त्यामुळे माणसं स्वस्थ झालीत. मजुरांना एकाच्या जागी पाऊण मिळाले तरी त्यांनी संतोष मानायला हवा. खरं बोलायचं झालं तर ते संतुष्टच आहेत. त्यांची काही चूक नाही. ते मूर्ख आहेत. ओंकारनाथ आणि मिर्झा खुर्शीद यांचा हाच आवडपणा आहे. हे लोकच त्यांना थोडेसे पैसे आणि यश यासाठी बाहुल्याप्रमाणे नाचवत आहेत. हा विचार करत नाहीत. त्यांच्या या खोडसळपणामुळे किती घरं उजाड झाली. ओंकारनाथांचं वर्तमानपत्र चालत नाही तर बिचारे खन्ना काय करणार? आता त्यांच्या वर्तमानपत्राला 1 लाख ग्राहक मिळाले आणि त्यांना 5 लाख मिळाले तर ते काय आपल्या गुजराणापुरतं ठेवून बाकीचं कार्यकर्ता वाटून टाकतील? आणि तो त्यागी मिर्झा खुर्शीदही कधीकाळी लखपती होते. हजारो मजूर त्यांच्याकडे नोकरीला होते. त्यावेळी तरी ते काय आपल्या गरजेपुरतं ठेवून बाकीच्या मजुरांमध्ये वाटत होते? ते तेच पैसे घेऊन युरोपियन मुलींबरोबर विहार करत होते. मोठ्या मोठ्या ऑफिसर्सना मेजव्याना देत होते. महिन्याला हजारो रुपयांचे दारू पित होते आणि दरवर्षी फ्रान्स, स्वित्झर्लंडची सफर करत होते. आज मजुरांची दशा पाहून त्यांचं काळीज फाटतंय. खन्नांना त्या दोघांचीही पर्वा नव्हती. त्यांच्या नैतिकतेबद्दलच खन्नांना संशय होता. रायसाहेबांचीही त्यांना पर्वा नव्हती. खरं तर ते नेहमी खन्नांच्या होला हो मिळवत आणि त्यांच्या प्रत्येक कृतीचं समर्थन करत. आपल्या परिचितांमध्ये खन्नांना केवळ एका व्यक्तीच्या निष्पक्ष विचारसरणीवर विश्वास होता. ते म्हणजे डॉक्टर मेहता. जेव्हापासून त्यांनी मालतीशी संबंध वाढवायला सुरुवात केली होती, खन्नांच्या नजरेत त्यांची प्रतिष्ठाही जरा कमी झाली होती. मालती कित्येक वर्ष खन्नांची हृदयेश्वरी होती, पण त्यांनी तिला कायम खेळण्याचाच दर्जा दिला होता. अर्थात ते खेळणं त्यांना खूप प्रिय होतं, यात शंकाच नाही. ते हरवल्यामुळे वा हिसकावून घेतल्याने ते खूप रडले होते आणि रडतही होते. पण शेवटी होती ती खेळणंच. त्यांचा मालतीवर कधी विश्वास नव्हता. अन्य अनेकांप्रमाणे खन्नांच्या जीवनालाही 2 बाजू होत्या. एका बाजूने ते त्याग, जनसेवा आणि उपकार यांचे भक्त होते. दुसरीकडे स्वार्थ, विलास आणि मोठेपणाचे. त्यांचं खरं रूप कोणतं हे सांगणं कठीण आहे. कदाचित त्यांच्या आत्म्याचा उत्तम आधार सेवा आणि सहृदयता यांनी बनलेला असावा आणि मध्यम आधार स्वार्थ आणि विलास यांनी बनला असावा. पण उत्तम आणि मध्यम या सतत संघर्ष होत असावा. मध्यम आपला उद्दामपणा आणि हट्ट यामुळे उत्तमावर कुरघोडी करत असावा. त्यांच्यातला मध्यम मालतीकडे झुकायचा तर उत्तम मेहतांकडे. पण आता उत्तम आणि मध्यम एक झाले होते. त्यांना हे कळत नव्हतं की मेहतांसारखी आदर्शवादी व्यक्ती मालतीसारख्या चंचल आणि विलासिनी रमणीवर कशी आसक्त झाली. खूप प्रयत्न करूनही मेहता वासनेचे शिकार झाले आहेत असं मानायला ते तयार नव्हते. कधीकधी त्यांना असंही वाटायचं की मालतीचं एखादं दुसरं रूप असावं जे त्यांना आतापर्यंत दिसलं नसावं किंवा ते बघण्याची त्यांच्यात क्षमता नव्हती.
पक्ष आणि अपक्षाच्या सगळ्या पैलूंवर नजर टाकल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की या परिस्थितीत मेहताच त्यांना योग्य मार्गदर्शन करू शकतील. डॉक्टर मेहतांना काम करण्याचीच नशा होती. अर्ध्या रात्री झोपेत आणि प्रहर रात्र असताना उठत. काम कुठलं का असेना, ते त्यासाठी वेळ काढतच काढत. हॉकी खेळायची असो, युनिव्हर्सिटीत डिबेट असो, ग्राम संघटन असो की कोणाचं लग्न असो, सगळ्या कामांची त्यांना आवड होती आणि त्यासाठी ते सवड काढतच. वृत्तपत्रात ते लेखन करत. गेल्या काही वर्षांपासून एक मोठा ग्रंथराज त्यांनी लिहायला घेतला होता आणि तो पूर्ण होण्याच्या मार्गावर होता. यावेळी ते एक वैज्ञानिक खेळ खेळत होते. मिस्टर खन्नांचं बोलणं ऐकल्यावर त्यांनी कठोर मुद्रेने त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, ड्युटी लागल्यामुळे मजुरांचं वेतन कमी करण्याची गरज काय होती? आपण सरकारकडे तक्रार करायची. जर सरकारने ऐकलं नाही तर त्याचा दंड मजुरांना का? आपल्याला असं वाटतं का की मजुरांना जी मजुरी दिली जाते त्याचा 4था हिस्सा कमी केल्याने त्यांचे कष्ट कमी होणार आहेत? आपले मजूर बिळातून राहतात, घाणेरड्या दुर्गंधीयुक्त बिळात. तिथे आपण 1 मिनिटही राहिलात तर आपल्याला उलटी होईल. ते जे कपडे वापरतात त्यांनी आपण आपले बूटसुद्धा पुसणार नाही. ते जसं जेवण जेवतात तसं आपला कुत्रासुद्धा खाणार नाही. मी त्यांचं जीवन जगलो आहे. आपण त्यांच्या रोट्या हिसकावून आपल्या भागीदारांची पोटं भरू इच्छिता. खन्ना अधीर होऊन म्हणाले, आमचे सगळेच भागीदार काही श्रीमंत नाहीत. कितीतरी जणांनी आपलं सर्वस्व मिलसाठी दिलं आहे. इथल्या नफ्याशिवाय त्यांना दुसरा जीवनाधार नाही. मेहतांनी अशा तऱ्हेने उत्तर दिलं जसं काही त्यांच्या या स्पष्टीकरणाचं त्यांच्या दृष्टीने काहीच मूल्य नाही. जो माणूस व्यापारात भाग घेतो तो दरिद्री असत नाही. यातील नफा एवढाच त्यांचा जीवनाधार असत नाही. नफा कमी मिळाला तर त्यांना कदाचित आपला एखादा नोकर कमी करावा लागेल किंवा त्यांचं लोण्याचं फळांचं बिल कमी येईल, एवढंच. पण त्यामुळे ते नागडे उघडे किंवा भुकेजलेले राहणार नाहीत. हीच गोष्ट पंडित ओमकारनाथ म्हणाले होते आणि मिर्झा खुर्शीद यांनीही हाच सल्ला दिला होता. इतकंच काय, गोविंदीनेही मजुरांचीच बाजू घेतली होती. पण खन्नांनी त्यांची पर्वा केली नाही. मेहतांच्या तोंडून मात्र हे सगळं ऐकताना खन्ना प्रभावित झाले. ओमकारनाथांना ते स्वार्थी समजत होते आणि मिर्झा खुर्शीदना बेजबाबदार. गोविंदीचं बोलणं त्यांना नेहमीच चुकीचं वाटायचं. मेहतांच्या बोलण्यात त्यांचं चारित्र्य, अभ्यास आणि सद्भावनेची शक्ती होती. मेहता एकदम म्हणाले, आपण आपल्या पत्नीचं याबाबत मत विचारलंत का? खन्ना संकोचत म्हणाले, हो. त्यांचं काय मत होतं? आपलं आहे तेच. मला असंच वाटत होतं. आपण त्या विदुषीला अयोग्य ठरवता. त्याचवेळी मालती तिथे आली. खन्नांना पाहून म्हणाली, अच्छा, आपण इथे आहात तर. मी मेहतांना आज भोजनाचं निमंत्रण द्यायला आले. आज सर्व पदार्थ मी माझ्या हातांनी बनवले आहेत. आपल्यालाही आमंत्रण देते. आपल्या या अपराधाबद्दल गोविंदी देवीकडून मी आपल्याला क्षमा करायला लावेन. खन्नांना आश्चर्य वाटलं. मालती आपल्या हातांनी जेवण बनवू लागली आहे? तीच मालती जी कधी आपले बूटही स्वतःच्या हातांनी घालत नव्हती, की जाऊन कधी विजेचं बटनसुद्धा दाबत नव्हती. विलास आणि विनोद हेच तिचं जीवन होतं. ते हसून म्हणाले, आपण स्वतः जेवण बनवलं आहे तर जरूर जेवेन. आपण पाककलेतही निपुण असाल असा विचारही माझ्या मनाला कधी शिवला नव्हता. मालती निसंकोचत म्हणाली, यांनी मारून मुटकून वैद्यबुवा बनवलं. त्याचा हुकूम कसा टाळायचा? पुरुष देवता आहेत ना. खन्ना यातील उपरोधाचा आनंद घेत मेहतांकडे पाहून डोळे मिचकावत म्हणाले, पुरुष आपल्या दृष्टीने इतकी सन्मानाची वस्तू नव्हती. मालती रागावली नाही. त्यांच्या बोलण्याचा मतितार्थ लक्षात घेऊन उत्साहाने म्हणाली, पण आता झाली आहे. पुरुषांचं जे रूप मी आतापर्यंत माझ्या परिचितांच्या वर्तुळात पाहत होते त्यापेक्षा हे कितीतरी सुंदर आहे. पुरुष इतका सुंदर, इतका कोमल हृदयी. मेहतांनी मालतीकडे दीनवाणीपणे पाहिले आणि म्हणाले, मालती, माझ्यावर दया कर, नाहीतर मी इथून पळून जाईन. अलीकडे जे कोणी मालतीला भेटत त्यांच्यापुढे ती मेहतांची भरभरून स्तुती करत. एखादा नवदीक्षित ज्याप्रमाणे आपल्या नवीन विश्वासाचा डांगोरा पिटतो तसंच तिचं झालं. औचित्याचं भानही तिला राहत नव्हतं. इकडे मेहता मात्र मनातल्या मनात आकर्षत जात.
ते कितीही कडवट टीका आनंदाने ऐकू शकत, पण आपली स्तुती ऐकताना ते जसे काही मूर्ख बनत. आपल्या मनात काही ठेवून जगणं मालतीला शक्य नसे. ती मनमोकळी होती. तिच्या आत बाहेर काही नसे. आधीही आणि आताही, व्यवहारातही आणि विचारातही. मनात काही ठेवणं तिला माहितीच नव्हतं. एखादी उत्तम साडी मिळाली की ती नेसण्यासाठी ती जशी आतुर असायची, तसंच मनात एखादा चांगला भाव प्रकट झाला तर तो व्यक्त केल्याशिवाय तिला चैन पडत नसे. मालती जवळ आली आणि त्यांच्या पाठीवर हात ठेवून जसं काही त्यांचं संरक्षण करण्याच्या आविर्भावात म्हणाली, बरं आता काही बोलणार नाही, पळू नका. मला वाटतं तुम्हाला तुमची निंदा जास्त पसंत आहे. मग निंदाच ऐका. खन्नाजी, या महाशयांनी माझ्यावर प्रेमाचं जाळं. साखर कारखान्याची चिमणी इथून स्पष्ट दिसत होती. खन्नाने तिकडे बघितलं. ती चिमणी खन्नांच्या कीर्तिध्वजासारखी आकाशात मान ताठ करून उभी होती. खन्नांच्या डोळ्यात अभिमानाची चमक उठली. आता त्यांना मिलच्या कार्यालयात जायचं होतं. तिथे डायरेक्टरांची एक अर्जंट मीटिंग घ्यायची होती. सध्याच्या परिस्थितीची त्यांना कल्पना द्यायची होती आणि समस्या सोडवण्याचा उपायही बदलायला हवा होता. पण चिमणीजवळ एवढा धूर कसला दिसतोय? बघता बघता सगळं आकाश फुग्याप्रमाणे धुराने भरून गेलं. सगळ्यांनी साशंक होऊन तिकडे बघितलं. आग तर लागली नाही. आगच वाटतीये. समोरच्या रस्त्यावरून हजारो लोक मिलकडे पळत जाताना दिसले. खन्नानी उभं राहून जोरात विचारलं, तुम्ही लोक कुठे पळत चाललाय? एका माणसाने थांबून सांगितलं, साखर कारखान्याला आग लागली आहे, आपल्याला दिसत नाही? खन्नानी मेहतांकडे पाहिलं. मेहतांनी खन्नांकडे. मालती पळत पळत बंगल्यात गेली आणि आपले बूट घालून आली. दुःख आणि तक्रार करायला वेळच नव्हता. कुणाच्या तोंडून एक शब्दही फुटला नाही. संकटाच्या वेळी आपली चेतना अंतर्मुख होते. खन्नांची कार उभीच होती. तिघेजणं घाबरत घाबरत आत येऊन बसले आणि मिलकडे निघाले. चौकात आल्यावर दिसलं, सगळं शहर मिलच्या दिशेने रोमरावत चाललं आहे. आगीत माणसांना खेचून घेण्याची जादू आहे. कार पुढे जाऊ शकली नाही. मेहतांनी विचारलं, आगीचा विमा घेतला असेल ना? खन्नांनी दीर्घ निश्वास टाकला. म्हटलं, कुठलं काय? आता कागदपत्र होत होती. काय कल्पना एवढ्यात हे संकट येईल म्हणून. कार तिथेच देवाच्या भरोश्यावर सोडण्यात आली. तिघेही जण गर्दी चिरत मिलच्या समोर पोहोचले. बघितलं तर अग्निसागर आकाशात उसळत होता. आवारात लाखो लोकांची गर्दी होती. पोलीस होते. फायर ब्रिगेडचे शिंतोडे त्या अग्निसागरात जाऊन जसे विझत होते. विटा जळत होत्या. लोखंडाचे गर्डर जळत होते. वितळलेली साखर नाल्याप्रमाणे चारी बाजूंनी वाहत होती. दुरून बघताना खन्ना आणि मेहतांना आश्चर्य वाटलं की इतके लोक हे सगळं बघतायत, आग विझवायला मदत का करत नाहीत? आता त्यांच्याही लक्षात आलं, हे तांडव बघण्याव्यतिरिक्त आणखी काही करणं आपल्या सामर्थ्यापलीकडचं आहे. मिलच्या भिंतींपासून 50 गज आत जाणं म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखं आहे. विटा आणि दगडांचे तुकडे चटक चटक करून उसळत होते. हवेचा झोत कधी इकडे कधी तिकडे होत होता. त्याप्रमाणे धावाधाव होत होती. तिघेजण गर्दीच्या मागे उभे होते. अखेर आग लागली कशी आणि इतक्या लवकर पसरली कशी? आधी कुणी बघितली नाही की बघूने विझवण्याचा प्रयत्न केला नाही? असे अनेक प्रश्न सगळ्यांच्याच मनात उठत होते. पण तिथे विचारायचं कोणाला? मिलमध्ये कर्मचारी नक्कीच असतील, पण गर्दीत ते कोण हे कळणं कठीण होतं. इतक्यात वाऱ्याचा जोरदार झोत आला आणि आगीचे लोळे समुद्राला उधाण यावं त्याप्रमाणे खाली येऊन इकडच्या बाजूला वळले. लोक डोक्यावर पाय घेऊन पळाले. जसं काही वाघच झपाटा मारायला आलाय. एकमेकांवर पडत धडपडत लोक पळाले. या पळापळीत कितीतरी जण तुडवले गेले. खन्ना तोंडावर पडले. मालतीला मेहतांनी दोन्ही हातांनी धरलं होतं, नाहीतर ती निश्चितपणे तुडवली गेली असती. तिघेही जण आवाराच्या भिंतीजवळ असलेल्या चिंचेच्या झाडाखाली येऊन थांबले. खन्ना चेतनाशून्य नजरेने मिलच्या चिमणीकडे एकटक बघत होते. मेहतांनी विचारलं, आपल्याला जास्त तर लागलं नाही ना? खन्नांनी काहीच उत्तर दिलं नाही. तिकडेच बघत राहिले. त्यांचे डोळे शून्यात पाहत होते. मेहतांनी त्यांचा हात धरत म्हटलं, आपण इथे उगीचच उभे आहोत. मला वाटतं आपल्याला जास्तच लागलं आहे.
चला घरी परतूया. खन्नाने त्यांच्याकडे पाहिलं आणि चिडून म्हणाले, ज्यांनी हे केलं आहे त्यांना मी पूर्णपणे जाणून आहे. त्यांना यामुळे संतोष वाटत असेल तर देव त्यांचं भलं करो. मला मुळीच पर्वा नाही. आज मला वाटलं पुन्हा अशी नवी मिल उभी करू शकतो. अगदी नवी मिल उभी करू शकतो मी. हे लोक मला काय समजतात? मिलने मला बनवलं नाही, मी मिलला बनवलं आहे आणि पुन्हा देखील मी बनवीन. पण ज्यांनी हा खोडसाळपणा केला आहे त्याला मातीत मिळवीन मी. मला सगळं माहीत आहे. अगदी बारीक सारीक गोष्टी देखील माहीत आहेत. मेहतानी त्यांचा चेहरा पाहिला आणि बोलणं ऐकलं आणि घाबरून म्हणाले, चला आपल्याला घरी पोचून देतो. आपली तब्येत बरोबर नाही. खन्ना खदाखदा हसत म्हणाले, माझी तब्येत बरी नाही? मिल जळली म्हणून? असल्या मिल मी चुटकीसरशी उघडू शकतो. माझं नाव खन्ना आहे, चंद्रप्रकाश खन्ना. मी माझं सर्वस्व या मिलमध्ये ओतलं. पहिल्या मिलने आम्हाला 20% नफा दिला. त्यामुळे प्रोत्साहित होऊन मी ही मिल उघडली. यात निम्मे पैसे आहेत माझे. मी बँकेचे 2 लाख रुपये या मिलमध्ये ओतलेत. मी एका तासापूर्वी नव्हे अर्ध्या तासापूर्वी 10 लाखांचा धनी होतो. पण आता कंगाल आहे, नव्हे दिवाळखोर आहे. समाजात आता माझं स्थान नाही. मित्र मला विश्वासपात्र समजणार नाहीत, दयापात्र समजतील. माझे शत्रू आता माझ्यावर जळणार नाहीत, मला हसतील. पण खन्ना आपली ही दुर्दशा बघण्यासाठी जिवंतच कशाला राहील? जे व्हायचं असेल ते होऊ दे. जगाला जितकं हसायचं असेल तितकं हसून घेऊ दे. मित्रांना जेवढं दुःख करायचं असेल तेवढं करू देत. लोकांना जितक्या शिव्या द्यायच्या असतील तेवढ्या देऊ देत. आपल्या कानांनी ऐकण्यासाठी आणि डोळ्यांनी बघण्यासाठी खन्ना जिवंतच राहणार नाही. मेहतानी त्यांना छातीशी कवटाळलं आणि म्हणाले, जरा धीराने घ्या खन्नाजी. आपण समजूतदार असूनही मन इतकं हलकं करताय. संपत्तीमुळे माणसाला जो सन्मान मिळतो तो माणसाचा सन्मान नसतोच मुळे. तो त्या संपत्तीचा, दौलतीचा सन्मान असतो. आपण निर्धन होऊनही मित्रांच्या विश्वासाचे पात्र होऊ शकतो आणि शत्रूंच्याही. किंबहुना तेव्हा आपल्याला कुणीच शत्रू नसतील. चला घरी जाऊयात. घरी जाऊन जरा आराम करा, त्यामुळं आपलं चित्त शांत होईल. खन्नांनी काहीच उत्तर दिलं नाही. तिघेही चौकात आले. गाडी उभी होती. 10 मिनिटात खन्नांच्या घराशी पोहोचले. खन्ना उतरून शांतपणे म्हणाले, आपण कार घेऊन जा. आता मला तिची गरज पडणार नाही. मालती आणि मेहताही उतरले. मालती म्हणाली, तुम्ही उतरून आराम करा. आम्ही इथेच गप्पा गोष्टी करत बसतो. घरी जाण्याची तशी घाई नाही. खन्नांनी कृतज्ञतेने तिच्याकडे पाहिलं आणि रुद्ध कंठाने म्हणाले, माझ्याकडून जे अपराध झाले त्याची क्षमा कर. तू आणि मेहता यांच्याशिवाय जगात माझा दुसरं कोणी नाही. मला आशा आहे तुझ्याच नजरेतून मी उतरणार नाही. कदाचित 4-5 दिवसात ही कोठीही सोडावी लागेल. नशिबाने केवढा धोका दिला. मेहता म्हणाले, मी खरंच सांगतो खन्ना, आज माझ्या नजरेत आपली जी इज्जत आहे ती यापूर्वी कधीही नव्हती. तिघेही खोलीत आले. दार उघडल्याची चाहूल लागताच गोविंदी आत येऊन म्हणाली, आपण तिकडूनच आलात का? महाराजानं वाईट बातमी आणली आहे. खन्नांच्या मनात प्रबल असा न थोपवता येणारा तुफानी आवेश उठला. वाटलं गोविंदीच्या पायाशी पडावं आणि अश्रूने तिचे पाय धुवून काढावेत. भरलेल्या गळ्यांनी ते म्हणाले, प्रिये, आपला सर्वनाश झाला. त्यांचा निर्जीव, निराश, दुखावलेला आत्मा सांत्वनासाठी विकल होत होता. खऱ्याखुऱ्या स्नेहपूर्ण सांत्वनासाठी ते व्याकुळ होते. एखादा रोगी जीवनसूत्र क्षीण झाल्यावर वैद्याच्या चेहऱ्याकडे ज्या आशापूर्ण नेत्रांनी बघतो तशी त्यांची स्थिती झाली होती. नौकेत बसून जलविहार करताना काही खडक आपल्याला धोकादायक वाटतात आणि वाटतं कुणीतरी त्यांना खोदून फेकून द्यावं. पण त्याच खडकांना धडकून नौका तुटून आपण चिमटून जातो. तसंही वाटलं त्यांना. गोविंदीने त्यांना एका सोफ्यावर बसवलं आणि कोमल स्नेहपूर्ण स्वरात म्हणाली, मग तुम्ही इतकं वाईट का वाटून घेता? पैशासाठी? पैसा तर साऱ्या पापाचं मूळ आहे. त्या धनाने आपल्याला काय सुख मिळालं? सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत काही ना काही झंझट, आत्म्याचा सर्वनाश. मुलं तुमच्याशी बोलायला तळमळायची. आपल्या संबंधितांना आणि नातेवाईकांना पत्र लिहायला फुरसत नसायची.
काय मोठी प्रतिष्ठा होती. हां होती, कारण दुनिया आजपर्यंत धनाची पूजा करत आली आहे. तिचा तुमच्याशी काहीही संबंध नाही. सत्पुरुष धनापुढे डोकं टेकवत नाहीत. ते बघतात तुम्ही कसे आहात. तुमच्यात खरेपणा, न्याय, त्याग, पुरुषार्थ असेल तर ते तुमची पूजा करतील, नाहीतर समाजाचा लुटारू म्हणून तोंड फिरवतील. इतकंच नाही तर तुमचे शत्रू होतील. मेहताजी, मी काही चुकीचं तर बोलत नाही ना? मेहतांनी जणू स्वप्नातून चमकून म्हटलं. चुकीचं? जगातील महान पुरुष जीवनातील सात्विक अनुभव घेतल्यानंतर जे बोलतात तेच आपण बोललात. जीवनाचा खरा आधार हाच आहे. गोविंदी मेहतांना म्हणाली. धनी कोण असतो याचा कोणी विचारच करत नाही, जो आपल्या कौशल्याने दुसऱ्याला मूर्ख बनवू शकतो. खन्ना तिचं बोलणं तोडत म्हणाले. नाही गोविंदी, धन मिळवण्यासाठी आपल्यात संस्कार असावे लागतात. केवळ कौशल्याने धन मिळत नाही, त्यासाठीही त्याग आणि तपस्या लागते. इतक्या साधनेने तर ईश्वरही मिळू शकेल. आपल्या साऱ्या आत्मिक, बौद्धिक आणि शारीरिक शक्तीच्या सामंजस्याचं नाव धन आहे. गोविंदी प्रतिवाद न करता मध्यम भावाने म्हणाली. धनासाठी तपश्चर्या करावी लागते, हे मी मान्य करते. तरीही जीवनात आपण ही वस्तू जेवढी महत्त्वाची मानतो तेवढी ती नक्कीच नाही. तुमच्या डोक्यावरून हे ओझं बाजूला झालं, त्यामुळे मी खुश आहे. आता तुमची मुलं चांगली माणसं बनतील. स्वार्थ आणि अभिमानाचे पुतळे नाही बनणार ती. जीवनाचं सुख इतरांना सुखी करण्यात आहे, लुटण्यात नाही. मला तर वाटतं पीडक होण्यापेक्षा पीडित होणं कितीतरी चांगलं. धन घालवून जर आपण आपला आत्मा मिळवू शकलो तर माझ्या दृष्टीने हा सौदा मुळीच महाग नाही. न्यायाचे सैनिक म्हणून लढण्यात जो गौरव आहे, जो उल्हास आहे, तो काय इतक्या लवकर विसरलात आपण? गोविंदीचा पिवळा पडलेला सुरकुतलेला चेहरा जसा काही तेजाने चमकत होता. जणू तिच्यात कुठली तरी विलक्षण शक्ती संचारली होती. जणू काही तिची मूकसाधना प्रगल्भ होऊन उठली होती. मेहता तिच्याकडे भक्तियुक्त अंतकरणाने पाहत होते. खन्ना मान खाली करून ती देवी प्रेरणा समजून घेण्याचा प्रयत्न करत होते आणि मालती मनातल्या मनात खजील होती. गोविंदीचे विचार इतके उच्च, तिचं हृदय इतकं विशाल आणि तिचं जीवन इतकं उज्ज्वल असेल याची तिने कधी कल्पनाच केलेली नव्हती. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. पुढे काय होतं हे पाहण्यासाठी नक्की भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.